मित्रांनो, पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात 10 ते 15,000 रुपयाच्या नोकरीसाठी लाखाचं शिक्षण खर्च करून आपण नक्की काय मिळवतोय, हा प्रश्न मलाही पडायचा. घरापासून दूर भाड्याच्या खोलीत राहून आणि दुसऱ्याची बोलणी खाऊन आपलं आयुष्य संपवायचं की आपल्या गावात आपल्या आईवडिलांच्या सोबत राहून हक्काचा व्यवसाय उभा करायचा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल विचार करायला नक्की लावू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील. आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत की जो प्रत्येक सुशिक्षित तरुणाच्या मनात चालू आहे, आणि तो म्हणजे नोकरी की स्वतःचा व्यवसाय. भावांनो, नोकरी वाईट नाही, पण ती कोणत्या किमतीवर करतोय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. नोकरीत आपला पगार दुसरा ठरवतो, पण व्यवसायात आपलं उत्पन्न आपली मेहनत ठरवतं. शहरात फक्त पगार 10 ते 15,000 नसतो, तर आपलं आयुष्यसुद्धा 10 बाय 10च्या खोलीत कोंडलं जातं. सकाळी डबा घेऊन धावणं आणि रात्री थकलेलं शरीर घेऊन पुन्हा त्याच खोलीत येणं, यात आपली स्वप्न कुठंतरी हरवून जातात. आज अनेक तरुण एकेकाळी, ज्यामध्ये मीही होतो, 15 ते 20,000 रुपयाच्या नोकरीसाठी शहर निवडतात, जिथे राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च वजा केला तर हातात काय उरतं? फक्त मानसिक ताण. जर आपण आपल्याच गावी राहून स्वतःच्या जमिनीवर जर आपल्या व्यवसायाचा किंवा आपल्या स्वतःच्या कामाला सुरुवात केली तर काय होईल? सुरुवातीला कष्ट नक्कीच आहे, पण तिथे आपण कोणाचे नोकर नाही तर मालक असणार. कोणतीही नोकरी असो, नोकरी स्वप्न पाहणं काही वाईट नाही, पण त्यासाठी वर्षानुवर्षे वाया घालून शेवटी हाती काहीच न राहण्यापेक्षा त्याच ऊर्जेने आपण स्वतःच्या व्यवसायामध्ये, स्वतःच्या कामामध्ये उतरलो तर नक्कीच यशस्वी होईल. मी असे अनेक तरुण पाहिलेत की जे शहरामध्ये 10-10 वर्षे नोकरी करून परत आले आहेत. ते म्हणतात, मंगेश भावा, तिथे फक्त घड्याळाच्या काट्यावर जगलो, पण पदरात काहीच पडलं नाही. उलट ज्या तरुणांनी जिद्दीने गावात व्यवसायाला किंवा स्वतःच्या कामाला सुरुवात केली, आज ते शहरात नोकरी करण्यापेक्षा जास्त सुखी आहेत आणि वर्षाला लाख रुपयाची उलाढाल सुद्धा करत आहेत. उदाहरण जर घ्यायचं झालं तर माझंच घ्या. मी गावी राहून स्वतःचा कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करतो, उत्पादन मिळवतो आणि बाकीच्या वेळेमध्ये इतर शेतकऱ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलवरून मार्गदर्शनही करतो. माझी स्वतःची कुक्कुटपालनासंदर्भात डीप माहिती देणाऱ्या 2 माहिती पुस्तिका सुद्धा आहेत, आणि त्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत. जर मी नोकरीत असतो तर मला हे अजिबात शक्य झालं नसतं. जेव्हा मी या व्यवसायात उतरलो तेव्हा मला खूप अडचणी आल्या. त्यातून मी शिकलो आणि ठरवलं की माझ्या मराठी बांधवांना जे पोल्ट्री फार्मिंग करतात, ज्या अडचणी मला आल्या तर त्या अडचणी त्यांना येऊ नयेत. म्हणूनच मी माझा हा पूर्ण अनुभव या 2 माहिती पुस्तिकेमध्ये ओतला आहे, जेणेकरून कोणालाही माझ्यासारख्या चुका कराव्या लागणार नाहीत. माझं मत एकच आहे, शहरातील नोकरी करण्यापेक्षा गावातील मालक होणं केव्हाही चांगलं. व्यवसायाची सुरुवात करताना लाज सोडून द्या. हाताला जास्त कष्ट लागले तरी चालतील, पण ते कष्ट आपल्याला भविष्यातील सोन्याचे दिवस दाखवतील. मी हे म्हणत नाही की गावात व्यवसाय सुरू केल्यावर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पैसे मिळतील. उलट इथे नोकरीपेक्षा जास्त कष्ट आहे. शेडमध्ये घाम गाळावा लागतो, पहाटे उठावं लागतं, पण हे कष्ट दुसऱ्याचं घर भरण्यासाठी नसून स्वतःचं भविष्य उजळण्यासाठी असतं. शेवटी एकच सांगेल, स्वतःच्या कौशल्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. नोकरी मागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे. व्यवसाय हा असा आहे जो तुम्हाला कमी काळात स्वतःच्या पायावरती उभा करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण काय पाहिलं तर शहरात तटपुंच्या पगारावरती आयुष्य वाया घालवायचं की स्वतःची स्वतंत्र अशी लाईफ जगायची. गावात राहून स्वतःचा ब्रँड कसा तयार करायचा. कष्टाची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळेल. या महत्त्वाच्या गोष्टीसोबतच प्रत्येकाला नेहमी हा प्रश्न पडला पाहिजे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला स्वतःला कुठं पाहायचं आहे. एका ऑफिसच्या केबिनमध्ये, की स्वतःच्या पोल्ट्री फार्मवर, की स्वतःच्या व्यवसायाच्या केबिनमध्ये, की स्वतःच्या स्वतंत्र आयुष्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कमी भांडवलामध्ये पोल्ट्री फार्मिंग कशी सुरू करायची. त्यासाठी पाहत राहा वारणा पोल्ट्री फार्म. धन्यवाद. जय जवान, जय किसान.